तर जळगावमध्ये हा पेच कायम असताना तिकडे शिवसेनेचे संकटमोचक उदय सामंत परभणी दौऱ्यावर गेलेत। आज महायुतीच्या नेत्यांशी ते भेटीगाठी घेतील। मंत्री उदय सामंत, आमदार राजेश विटेकर, रत्नाकर गुट्टे आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे। परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान हे अधिकृत उमेदवार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विजय जामकर, संग्राम जामकर यांचा अजूनही अर्ज कायम आहे आणि त्यामुळे महायुतीच्या नेत्यांकडून हे दोन अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढली जाते। परभणीला पोहोचतोय, त्याच्यामुळे आपण 3 वाजेपर्यंत वाट बघू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांची देखील राजेश विटेकरांची चर्चा झालेली आहे। त्याच्यानंतर रत्नाकर गुट्टे साहेबांची चर्चा झालेली आहे आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सन्मान्य सुनेत्रा वहिनींनी देखील त्यांच्याशी चर्चा केली। आता जे काही गैरसमज असेल ते मी असतील, आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब असतील, आम्ही बसून ते दूर करू आणि चांगला रिझल्ट आम्हाला 3 वाजता मिळेल।